नाही तर आम्ही शांत बसणार नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहोत। आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवू शकतो तर त्या सत्तेहून खाली सुद्धा उतरवू शकतो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मुख्यमंत्री यूथ वर्क ट्रेनी स्कीम के तहत रियासत भर में 1,34,000 ट्रेनर काम कर रहे हैं। उनको परमिट करने के मुतालबात को लेकर आज नांदेड़ शहर में नौजवान लड़के और लड़कियों की तरफ से एक धड़क मोर्चा निकाला गया। देखिए उनका क्या है कहना। आमचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा हा जो मोर्चा आहे तो आम्हाला 11 महिन्यासाठी ही जी योजना होती 11 महिने प्रशिक्षण घ्यायचं आणि त्यावेळेला आम्हाला काहीतरी आशा वाटली की 11 महिने प्रशिक्षण घेऊन आम्हाला सरकारी सेवेत काही सामावून घेतील किंवा काहीतरी सकारात्मक निर्णय करतील आमच्या बाबतीत, पण तसं काही दिसत नाही। शासन आमच्या बाबतीत सकारात्मक दिसत नाही। त्यामुळे आम्ही हा मोर्चाचे आयोजन केलेले आहे। या माध्यमातून मी राज्य शासनाला सांगू इच्छिते, साहेब लाडक्या बहिणीवर खर्च करणारा करोडो रुपयांचा निधी कमी करा, पण आमच्यासारख्या गरीब होतकरू सुशिक्षित बेरोजगारांना हाताला रोजगार मिळवण्यासाठी हा निधीचा उपयोग करा सर। यामुळे माझ्या एकावर 4 आयुष्य अवलंबून आहेत। मी, माझे पती, माझे 2 मुलं। लाडक्या बहिणीचे 1,500 येतात कोणीकडे, खर्च करून टाकतात कोणीकडे, पण याच जागी जर मला कायमस्वरूपी रोजगार मिळाला तर माझं एक कुटुंब मी मिळवू शकते, त्याचा विकास करू शकते। मायबाप सरकारला माझी अशी एक विनंती आहे की तुम्ही हातातून अशी आलेला आहे भाकर किंवा हा जो अन्नाचा घास तो हिरावून घेऊ नका मायबाप सरकार। नाही तर आम्ही शांत बसणार नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहोत। आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवू शकतो तर त्या सत्तेहून खाली सुद्धा उतरवू शकतो। त्यामुळे या शासनाला माझी विनम्र विनंती आहे, आमचा साहेब गांभीर्याने विचार करावा आणि सकारात्मक निर्णय काहीतरी घेऊन आम्हाला ना उपकृत करावं, एवढी माझी नम्र विनंती। आज हमारा ये जो आंदोलन है वो सरकार के खिलाफ है। जो सरकार ने हमें आश्वासन दिए थे उनके माध्यम से जो भी प्रशिक्षणार्थी है राज्य में 1,34,000 युवा प्रशिक्षणार्थी आज शासकीय जो स्थापना है वहां पर कार्य प्रशिक्षण ले रहे हैं। उसके बाद उन्होंने बोला था कि हमें जहां आप प्रशिक्षण ले रहे हैं, प्रशिक्षण खत्म होने के बाद आप लोगों को वहां पर कायम स्वरूप का जो परमानेंट रोजगार है वो उपलब्ध करा दिया जाएगा। तो इस डिमांड को लेकर हम यहाँ पर राज्य के विविध जिलों में हमारा ये आंदोलन चालू है। विराट धड़क मोर्चा के तहत संपूर्ण जिले में अभी यहाँ नांदेड़ जिले में आयोजित करा गया है। कल छत्रपति संभाजीनगर को होगा, तो वहां पर बोम्बा बम नाम बोल के जो धड़क मोर्चा है वहां पर सरकार के खिलाफ करने वाले हैं। ये जो है शासन के पूरे विभाग में, पूरे होल विभाग में ये युवा प्रशिक्षणार्थी कार्यरत है और शासन के माध्यम से तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहब की तरफ से बोला गया है जहां पर आप कार्य प्रशिक्षण ले रहे हो वहां पर आपको पूरी तरह कायम स्वरूप का जो रोजगार है, कायम परमानेंट रोजगार जो है हम उपलब्ध करके देंगे। इस आश्वासन की तरफ देखते हुए ये प्रशिक्षणार्थी यहाँ पर आंदोलन करते हैं। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली। त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला। मग लाडक्या भावाचं काय? मग लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून सांगितलं। प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 10 लाख युवकांना आम्ही रोजगार देणार, प्रशिक्षण देणार, प्रशिक्षणासोबत प्रशिक्षण भत्ता देणार। प्रशिक्षणाचा भत्ता देत असताना त्याच आस्थापनेमध्ये 5 लाख युवकांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार देणार हे सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं। पण 10 लाख लोकांना प्रशिक्षण देणार म्हणल्यानंतर 1,34,000च प्रशिक्षणार्थ्यांनी, मला वाटते राज्यातल्या युवकांना त्याच वेळेस लक्षात आलं असावं हे युवकांना फसवणारा घोषणा करणारं सरकार दिसतंय, म्हणून 10 लाख युवकांनी याच्याकडे प्रवेश घेतला नाही। 1,34,000 लोकांनी आवेदन केलं आणि आज त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय। आम्ही विविध आंदोलन केले,
आझाद मैदानावर विविध 6 मोर्चे काढले। 24 दिवस आम्ही आझाद मैदानामध्ये मी स्वतः बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये बेमुदत आमरण उपोषण केलं। पुन्हा 14 जुलैला हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विराट धडक छत्री मोर्चा काढला। नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये चक्का जाम आंदोलन केलं। सांगलीमध्ये तुकाराम महाराजांनी आमरण उपोषण केलं। धुळे येथे सुत्रेपाडा येथे 16 दिवस आमचा एक प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण केला। एवढे आंदोलन होऊन सुद्धा या कपाळ करंट्या सरकारला या लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा विसर पडलेला दिसत आहे। म्हणून आज नांदेड जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थी भावानी आणि बहिणींनी हा आक्रोश जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून सरकार पुढे व्यक्त करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे।